भाजप सरकारने जो आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, आता या संदर्भामध्ये आम्ही यापूर्वी महामोर्चा काढला, सरकारला इशारा दिला, तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही लवकरच आरक्षणाचं उपवर्गीकरण करू. म्हणून या संदर्भात आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघालेला लॉंग मार्च आता पाली, त्याच्या पुढे मांजरसुंबा आणि पुढे आष्टी पाटोदा मार्गे अहमदनगर पासून पुढे पुणे मुंबईला पोहोचणार आहे. आणि याच्या माध्यमातून बघत असाल आपण की मोठ्या प्रमाणात भीमसैनिक सहभागी झालेले आहे. सर नक्कीच. तर आरक्षण हे एससीचं उपवर्गीकरण करताना हे दिसत आहे. याचं उपवर्गीकरण तुम्ही नकोय म्हणताय, याचं कारण काय? अनुसूचित जाती जमातीला कलम 341 नुसार आरक्षण दिलेलं आहे आणि जर त्या आरक्षणामध्ये तुकडे पडले आणि काही विशिष्ट समाजाला वेगळं जर दिलं तर ह्या सरकारचा हाच घाट आहे की याच्या माध्यमातून आरक्षण संपवायचं आणि म्हणून त्या आरक्षणाचे तुकडे करू पाहत आहेत. आणि हे आरक्षणाचे जर एकदा तुकडे झाले तर मात्र त्यांना हे आरक्षण संपवायला सोपं जाईल. आपण पाहत असाल की आता खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि सरकार हळूहळू प्रत्येक क्षेत्रातलं जे आरक्षण आहे ते कमी करत आहे. म्हणून सरकारची मनुवादी मानसिकता आम्हाला हाणून पाडायची म्हणून हा लॉंग मार्च आहे. तर नक्कीच राजेश शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे एससी आरक्षणाचा जो घाट सरकारने घातलेला आहे तो थांबवलाच पाहिजे, यासाठी हा लॉंग मार्च त्या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे.